महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पावर कोल्हापूरकरांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मेट्रो सिटीज यांच्या सोयी सुविधा म्हणजे श्रीमंतांच्या सोयी सुविधा कशा वाढवण्यात येतील हेच या ठिकाणी बघण्यात आलेलं आहे। बेरोजगारांचा रोजगार मिळण्यासाठी नवीन उद्योगधंदे किंवा बेरोजगारांना रोजगाराच्या संध्या या ठिकाणी देण्यासाठी काही प्रयत्न करण्यात आलेला नाही। आरोग्याची हमी या महाराष्ट्रातल्या जनतेला त्याच्यासाठी आर्थिक तरतूद कोणत्याही प्रकारची या सरकारने केलेला नाही। एकंदरीत हा फसवा अर्थसंकल्प आहे। गरिबीच्या गर्तेत अजून ढकलणारा आणि श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणारा असा हा फसवा अर्थसंकल्प आहे। मग त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 3000 रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू असं देखील सांगितलं। परंतु आजच्या अर्थसंकल्पामध्ये फक्त आणि फक्त कंत्राटदारांचा फायदा होईल अशा पद्धतीच्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत। अनेक स्मारकांच्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत। 6 लाख कोटींच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी केवळ 9000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। 1.5% तरतूद करण्यात आलेली आहे आणि एवढीशी तरतूद करून त्यांनी शेतकऱ्यांचं स्मारक बांधायचं ठरवलेलं आहे। हे सरकार कंत्राटदारांच्या जीवावर चालणारं सरकार यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन शक्तीपीठ महामार्गासाठी मोठी तरतूद करण्याचं देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे। सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर याच्यामध्ये फक्त कार उत्पादनं जे आहेत, चारचाकीच्या उत्पादनावरती खरेदीवरती 1% कर जास्तीचा आकारलेला आहे आणि मुद्रांक शुल्क वाढवलेलं आहे। त्यामुळे फार मोठी करवाढ न करता वित्तीय शिस्त सांभाळणं म्हणजे सरकारनं आपली तूट मर्यादित ठेवणं हे उद्दिष्ट साध्य केलेलं आहे। आज आपल्या महाराष्ट्राला जवळपास 73,000 कोटीचं कर्ज आहे आणि हे कर्ज सातत्यानं वाढतं आहे। हे कर्ज आमच्या देशाच्या महाराष्ट्र राज्याच्या राज्य उत्पादनाच्या 18% इतकं आहे। 25%ची मर्यादा आहे। त्यामुळे आपण कर्ज अजून मर्यादेतच घेत आहोत हा अजित पवारांनी सांगितलेला महत्त्वाचा मुद्दा आहे।